तुळजा खाली नाश्त्याला वाट बघतात सगळी तुझी. हे बघ, माझा राग असं खाण्यापिण्यावर नको ना काढू. आपली भांडणं झाली ते बहिणींना कळलंय, पण कशामुळे झाले ते नाही माहित. हे बघ, तू खाली आली नाहीस तर ते विचारत बसतील मला. तू खाली येऊन नाश्ता केला तर सगळे प्रश्न मिटतील ग. त्यांच्या मनातले प्रश्न मिटतील, पण माझ्या मनात असंख्य प्रश्न थैमान घालतात. त्याचं काय करायचं? तुळजा, माझा तुला लय राग आला असेल ना, पण मला नाही माहित मला नक्की कशाचा राग आलाय. माझा माझ्याशीच वाद सुरू आहे. एक मन म्हणते की सिद्धार्थने माझ्यासोबत काही चुकीचं केलं नसणार आहे, पण तेच दुसरं मन म्हणतंय की खरंच त्याने जर मला फसवलं असेल तर. खरं तर तुला एवढा त्रास होईल हे मला आधीच माहित असतं ना, तरी सांगितलंच नसतं. मी तुला डायरेक्ट पुरावा दिला असता. त्याशिवाय मी तुझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवणार आहे सूर्य. मी माझ्या डोळ्यांनी बघितल्याशिवाय कुठल्याच गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. तुम्हाला घेऊन चल त्या मंदिरात. कोण खरंय कोण खोटंय ह्याचं सोक्षमोक्ष लागेल, पण तोपर्यंत मी जशी वागत होते तशीच वागत राहील. माझं मन जरी दुखावलं असेल तरी तुझं आणि तुझ्या बहिणींचं मन मी जपत राहील. आणि काल मी तुझ्याशी खूप भांडले, खूप बोलले. त्यासाठी आय एम सॉरी. असं बोलून लाजवू नकोस मला तुळजा. एक सांगू, मला नाही माहित मी कुठल्या नात्यानं बोलतोय, पण तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघवत मला. खाली जाऊयात. येऊ का? या 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 गुरुजी या, बसा बसा. आओ गुरुजींना बी चहा ना. बसा बसा. काय आज सकाळी सकाळीच आठवण काढलीत? सगळं काय व्यवस्थित आहे ना? नाही म्हणलं, आमच्या मुलीच्या लग्नाचं असं झाल्यापासून आम्हाला असं वाटतंय की आमच्या घरादशा बिघडली. काय म्हणलं, तुमचा सल्ला घ्यावा एकदा. बघूया. घ्या चहा घ्या. हा. ग्रह तर सगळे व्यवस्थित आहेत, याच्यात काहीच दोष नाहीये. दोष नाही? हा. घोडं अडतंय कुठं? एक गोष्ट मनासारखी होईना. हा, होईल होईल, सगळं मनासारखं होईल. बर, सगळं परमेश्वराच्या हातात असतं. आपण त्याच्यावरती विश्वास ठेवून आपलं कर्म करत राहायचं, सगळं काही ठीक होईल. तुम्ही एक काम करा. का? नवरात्री आली, होय शुभ काळ आहे, आपल्या देवीला साकडं घाला. होय. ती प्रसन्न झाली ना की तुमच्या मनासारखं सगळं अगदी नक्की होईल. साकडच घालायचं ना. घालूया की, त्यात काय एवढं. हे, चिरंजीव लागा, तयारीला लागा. होय डॅडी, करतो तयारी. कसं आहे गुरुजी, बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, मनासारख्या झाल्या पाहिजेत. एकदा का सगळं मनासारखं झालं, विषय संपला. गुरुजींच्या नाश्त्यात काहीतरी बघा. हे चालणार नाही गुरुजींना. सात्विक खातात गुरुजी, है ना. घ्या घ्या चहा घ्या. आला दादा वहिनीला घेऊन. दादानं सिद्धार्थ बद्दल सगळं सांगून पण वहिनी खुश कशी दिसते. वहिनीचा अँगल गेला वाटतं. काय गेला? धनु, अँगर असतं ते. दिसते.
चला नाश्ता करूया. आलो वहिनीला घेऊन. मला खूप भूक लागली. पण मी तर नाश्ता बनवलाच नाही दादा. काय आता काय नाश्ता करायचा? थांबा मी बनवतो. ना आता थांब की. आता वहिनीचा आवडीचा नाश्ता इतक्या लगेच कसा बनल ना, म्हणून मग मी बनवलाच नाही. बाहेरनं मागवला आहे. येऊ घ्या तुमच्या सगळ्यांचा नाश्ता. गुलाबजाम. गुलाबजाम. हा तुला लय आवडतात ना? हो, पण तुम्हाला कसं माहित? अगं आमची लाडकी वहिनीस तू. आम्हाला एवढं पण माहित नसेल का? जा जा जा. काजू पुड्या निदान 10-12 तरी वाढून ठेवा मला. हा धरू दबारा. अगं नाश्ता आहे, जेवण नाही. दादा, या काजूची जगण्याची इच्छा मेली आहे का? याच्यात तर काजू गप की बाबा. गप बस. पटकन वाट. थांब की गट दीदी. लवकर राजू. ते भागवला कसं टाकलं. तुम्ही की नाही रोज भांडण जावा, म्हणजे मला रोज गुलाबजाम खायला मिळतील. धनु ए काजू काजू ते बघ, 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 ते बघ. अगं इथलं कोणच नाही. धनु वहिनी तुला ना कधी दादावर राग आला किंवा आमच्यावर राग आला ना, तर आमच्यावर ओरड, आमच्याशी भांड, पण अशी स्वतःला त्रास करून नको घेत जाऊ. ते म्हणतात ना, जे भांडतच नाही ते नवरा बायको कसले. म्हणून तुम्ही पण भांडा, पण कायम सोबत राहा. तुमच्या नात्यात ना कधी बी कडूपणा येऊ देऊ नका. तुमचा संसार या गुलाबजाम सारखा गोड करा. एवढं करा ना आमच्यासाठी. वहिनी, आता मी पण. बहिणी आता तू मला चाल. अगं धनु दीदी बस की, मस्करी करते. वैरी खावा दाबून. भरू काढू रे. मागो तू पण चाल की. चाल चाल पटकन. देवी आई, सिद्धार्थ कसा माणूस आहे ना मला माहिती आहे, पण तरी बी तू उद्याच्या आनंदासाठी तू मला चुकीचं ठरवलंस तर माझं काय म्हणणं नाही. पण जर तसं नाही झालं तर तू उद्याच्या आयुष्याची माती होऊन देऊ नकोस. तिला सावरायचं बळ दे. तिच्या चेहऱ्यावर हे असंच हसू टिकून राहू दे. माझी एवढी इच्छा पूर्ण कराई. हा डॅडी, हे बघा तुम्ही इथली काही बी काळजी करू नका. तुम्ही मंत्रालयातल्या कामावरती ध्यान द्या. अहो तिथं वट बसला पाहिजे आपला. अहो पुढं फायद्याचंच आहे आपल्या. हा, तुम्ही इथली अजिबात काळजी करू नका. देवीकडे साकडं घालतो मी. पूजा पण व्यवस्थित करतो. अहो यंदा देवी पावलीच म्हणून समजा. हा ठेवतो. शत्रू, हे सगळं पूजेचं सामान आहे. शत्रू आपल्या घराचंच नाही तर सगळ्या गावाचं भलं व्हावं म्हणून देवीला मागणं माग. काय गरज नाही. ए छत्री धर. चला
मला एक कळत नाही, खर्च आपण करायचा आणि प्रसाद गावाने खायचा का? कोणी सांगितलंय? तुमचा रोग कुणाचं भलं व्हावं म्हणून आहे ना, ते कळतंय आम्हाला, पण त्याचं भलं होणार नाही आणि मी अशापर्यंत त्यांना होऊच देणार. चल रे. वहिनी आता बाहेरनं मागवलेत बरं का, पण पुढच्या वेळी मी स्वतः बनवून खायला घालणार तुला गुलाबजाम. हो चालेल, पण त्यासाठी मला पुन्हा सूर्याशी भांडावं तर नाही ना लागणार? नाही ग, चांगला गोड प्रसंगी करेन. हा अगं मग दसऱ्यालाच बनव की. हा बेस्ट आयडिया, दसऱ्याला बनव. म्हणजे काय ना, तुम्ही मला सोनं वाटायच्या ऐवजी गुलाबजाम वाटा. तुझं आवरलं का तुझं? आपल्याला तुळजाभवानीच्या मंदिरात जायचं. मला नाही माहीत आयुष्याने माझ्या पुढे काय मांडून ठेवलंय. मला आता आणखी कुठला धक्का नकोय. जायचंय ना? हो, यावं तर लागेलच ना. मी रेडी होऊन आले. हा. ओहो, देवीच्या दर्शनाला आता आपल्याला कोण विचारतंय? दादाला नवीन पार्टनर भेटलाय ना. झालं तुमचं? तुम्हाला वाटतं तसं दादा मजा करत नाहीये. भागू तुझं काय ग मध्ये मध्ये? तेच ना, कच्चा लिंबू. गप्पा बस. अरे काय नाही, तिला वाटलं असं लग्न झाल्यावर मी जबाबदारीचं टेन्शन घेतलं असं. आहे ना बागे? तू नको काळजी करू, हे सगळं नीट करणार, सगळे जिथले तिथं मार्गी लावणार. हा घ्या प्रसाद. जे काय देवीला साकडं घालायचं ते घाला. देवी नवरत्नात सगळ्यांची इच्छा पूर्ण करते. मला तसं लई काय नकोय, कारण मला जे पाहिजे ना ते मी मागत नाही, हिसकावून घेत असतो. पण काय काय गोष्टी माझ्या हातात नाहीत ना. तो सिद्धार्थ कुठेही तो सापडाना झाला, तो एकदा हाताला लागू दे, मग बाकीचं मी बघतो. आणि हो देवी आई, तुला आत्ताच सांगतो, त्या सूर्याला देवाचा माणूस म्हणतात, पण त्याच्या डोक्यावर तू किती जरी आशीर्वादाचा हात ठेवलास ना तरी मी त्याला सोडणार नाही. छत्री निघायचं का? निघूया की. तू काय नाही मागितलं का? मागितलं की घरचं सगळं व्यवस्थित असू दे असं म्हटलंय. तुला तुझ्यासाठी आणलाय का मी मागाय? नाही मग देवीला म्हणाव मी जे काय मागितलंय ते मला मिळू दे. होय शत्रुभया, देवी आई, शत्रुभया जे जे म्हणतात ते सगळं खरं होऊ देत बस. आता कसं? चल. शत्रू इथं? शत्रू? वय म्हणूनच तुला बाजूला घेतलं. त्याने परत आता आपल्याला बघितलं असतं ना, इथंच तमाशा केला असतं त्याने. तुझं आणि सिद्धार्थबद्दल कळालं असतं तर डॅडीपर्यंत बातमी गेली असती. आणि मला हे सगळं नकोय आता. तू आधीच लय सण केलंयस, आता नको. मला तू इथे ज्या कारणासाठी घेऊन आलायस ते जर खरं झालं ना, मी नाही सहन करू शकणार. चल.
देवी आई, मला माहित आहे शत्रू काय मागायला गेलाय. तो स्वतःसाठी काहीच मागणार नाही, पण सूर्याचं वाईट होऊ दे असं मागणं नक्की मागल. तू त्याचं मागणं मान्य करू नको. तुझा आशीर्वाद माझ्या सूर्याच्या डोक्यावर कायम राहू दे. अक्का, आपला सूर्य लय चांगल्या मनाचा आहे. त्याचं कधीच वाईट होणार नाही बघा तुम्ही. चांगल्या झाडावरच कुऱ्हाडी आधी चालतात, म्हणून भीती वाटते. नका काळजी करू, असं काय बी नाही होणार. देवी आईची काय करते का नाही ते समद विचार करून करते बघा. खरं आहे तुझं. देवी आई जे काय करते ते विचार करूनच करते. देवी आई, काहीतरी विचार करूनच माझ्या सूर्याची आणि तुळजाची लग्नगाठ बांधलीस ना तू. मग आता ती तुटू देऊ नकोस. असा काहीतरी चमत्कार कर ज्यामुळं तुळजा त्या सिद्धार्थला कायमची विसरून जाईल आणि सूर्यासंग सुखाचा संसार करल. आता तुझ्याच हातात आहे सगळं. माझ्या लेकीला सद्बुद्धी दे. सगळ्यांवर तुझी कृपा राहू दे. धनु दीदी, अगं एवढा अभ्यास का करते तू? एवढा अभ्यास केल्यानंतर पहिली येशील बोर्डात. आणि हे ऐकून तुझ्या मास्तराला पण अटॅक बिटॅक यायचा. पण काय ग, तुझी परीक्षा तर संपली ना. परीक्षेनंतर अभ्यास करणारी पहिलीच पोरगी असशील तू. बेटाळी, मी काय अभ्यास नव्हते करत. मग जिमसिनाचा विचार करत होते. काय? ए धनु दीदी, त्याचा विचार कशाला करते तू? धनु दीदी, अगं नाही नाही, तसलं काय बी नाही. अगं ते काय झालं ना, त्यानं जर मला वेळेवर पोहोचवलं नसतं ना तर परत नापास झाले असते. बघ सीन तसा चांगला आहे मनाने. तू कसं त्याला हाडतूड करत असती. अगं मग काय करू, का कुणास ठाऊ मला ना त्या सीनाशी प्रेमाने बोलताच येत नाही बघ. मग आता कर प्रयत्न. एक काम कर, त्यानं तुला एवढी मदत केली ना, त्याला त्याच्या बदल्यात एक गिफ्ट देऊन टाक. हा गिफ्ट? हा, तो का घेईल माझं गिफ्ट? न घ्यायला काय झालं, उलट खुश होईल तो. खरं? हा बर, दे. ए राजू थांब. काय ते गिफ्ट द्यायचंय ना? मग काढ 500 रुपये. काय 500? एवढे कशाला पाहिजेत? नाही नाही, अगं थांब ना, थांब ना. 500 नाही तर मग निदान 200 रुपये तरी दे. 200 पण लई झाले. सरक तू. मग ठीक आहे, 100 रुपये दे. हा बरं थांब आणते. 100. हे 10 रुपये. हा चॉकलेट आहे त्याला, स्वस्तात मस्त, खुश होईल तू. धर. राजू, तुला की नाही देश सांभाळायला दिला पाहिजे. का ग? 1 रुपया सोडणार नाहीस कोणाकडे. आणि नाही 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 नाही, राहू दे की. 10 रुपये स्वस्तात मस्त चॉकलेट देते. राहू दे. सिद्धार्थ अजून नाही आला. म्हणजे सूर्या माझ्याशी खोटं तर नाही ना बोलला? ही दोघं अजूनही नका झाल्यात. ही आली नाहीत ना तर तुळजाला वाटेल मी तिच्याशी खोटं बोललो. आई भवानी, असं नको होऊ देऊ. आता तूच काहीतरी कर.